नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यासाठी निपुण चाचणी जी महाराष्ट्रातील इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणी घ्यावायची आहे. त्या चाचणीची आता अंतिम तारीख 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. निपुण महाराष्ट्र SCRT ॲपवर महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला अपडेट करण्यात आलेली आहे. अपडेट आहे की सर्व शिक्षणाधिकारी यांना सूचित करण्यात येते की 31 डिसेंबर रोजी या महिन्याची निपुण चाचणी संपुष्टात येईल आणि 31 डिसेंबरनंतर या महिन्याची चाचणी कोणालाही नोंदवता येणार नाही. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना चाचणी घेताना CWSN असे नोंदवण्यात आले आहे त्यांची यादी देखील जिल्हानिहाय दिली जाईल. जे विद्यार्थी आपण दिव्यांग किंवा स्पेशल नीड्समध्ये आपण ज्या उल्लेख केला असेल तर ते आपल्याला जिल्हानिहाय यादी दिली जाईल आणि ही यादी आपण संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा असे यात नमूद करण्यात आलेलं आहे. यासाठी 31 डिसेंबरपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची निपुण चाचणी होणं गरजेचं आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि यासाठी सर्व शिक्षकांनी आपली तयारी करणं गरजेचं आहे. तसेच पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनासुद्धा आपल्याला आपल्या तालुका, केंद्र किंवा जिल्ह्याची माहिती बघण्यासाठी पर्यवेक्षी अहवाल येथे आपल्या कार्यक्षेत्रात झालेल्या कामकाजाचा अहवाल पाहता येणार आहे आणि येथे आपण विविध अहवाल पाहून आढावा घेऊ शकतो. निपुण विद्यार्थ्यांची संख्या पाहणे, शाळानिहाय व केंद्रनिहाय माहिती आपण पाहू शकतात. म्हणून पर्यवेक्षी अधिकारी यांनीसुद्धा आपापल्या केंद्रनिहाय, शाळानिहाय यादी आपण पाहू शकाल. आपल्या तालुक्याचा डेटासुद्धा आपण पाहू शकाल. यासाठीची महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये निपुण चाचणी होणं अपेक्षित आहे. म्हणून आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांनासुद्धा आपल्याला याबाबत अवगत करायचं आहे. काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा आपल्याला या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहेत. तर आजची ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे.